श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी चणा डाळ घालून दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. हा दुधी भोपळा आहे, मी कापून ठेवला आहे पाण्यात घालून, अर्धा तास झाला. ही डाळ मी एक पेला घेतली, शिजवून ठेवली आहे उकडून वगैरे. ती घालणार आहे, नंतर पाणी घालणार नाही, फक्त नुसती डाळ घालणार आहे. ही फोडणीसाठी मोहरी, हिंग, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि कांदे 2 आहेत हे मोठ्या आकाराचे, ओलं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, मालवणी मसाला आणि मीठ आणि थोडीशी चवीला साखर. आता फोडणीला घालून घेते मी. आता मोहरी आणि हिंग टाकून घेते, दोन्ही एकत्र टाकून घेतलं. मिक्स करून घेते. गॅस फास्ट ठेवला, स्लो करते. कढीपत्ता, तेल जास्त टाकलं. आता कांदा पण घालून घेते, तेल तापलं आहे ना जास्त. कांदा चांगला थोडा भाजून घेऊया आपण. आलं लसणाची पेस्ट घालून घेते. हे बघा, आलं लसणाची पेस्ट घातली. आपल्या आवडीप्रमाणे तेल पण मी 5-6 चमचे टाकले. मी तुम्हाला जेवढं आवडेल ना फोडणीला तेवढं तुम्ही घालू शकता ह्याला. आता हे मसाले पण आहेत, ताबडतोब घालून घेते सगळे. हळद वगैरे, गरम मसाला, धना पावडर हे सगळं घालून घेतलं. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडीशी चवीपुरती साखर घालते, थोडीशी घालायची चवीपुरती. तुम्हाला आवडत असेल तर घाला, तुम्ही नाही घातलं तरी चालतं. तर हे ढवळून घेते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला, मालवणी गरम मसाला, मिरची पूड वगैरे सगळं आहे. साधा गरम मसाला नाही आहे, हे मालवणी मसाला एक चमचा घालायचा. म्हणजे तुमच्या तिखट तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घालायचं. जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. आपल्या आवडीप्रमाणे असतं हे घालायचं सगळं. आता मी हे सगळं भाजून घेते. आता हे पण टाकून घेते, दुधी भोपळा हे सगळं टाकून झालं. डाळ शिजवलेली आहे ना, म्हणून मी लास्टला हे करणार आहे. याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी हे पहिले शिजवून घेणार आहे थोडा वेळ, आणि मग नंतर डाळ घालणार. त्याच्या लास्टला नंतर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालणार. आता मीठ घालूया चवीप्रमाणे, 1.5 चमचा घालते. मग लागलं तर परत आपण बघून घालू शकतो. आता हे 1 ग्लास पाणी घालते, म्हणजे हे आपण शिजवून घेऊया. कारण डाळ शिजलेली आहे, ती लास्टला घालणार आहे. खोबरं आणि हे डाळ आणि त्या कोथिंबीर पहिलं हे शिजवून घेणार. आता झाकण टाकून जरा गॅस पण फास्ट ठेवणार आहे, म्हणजे शिजायला पाहिजे म्हणून. तर 10 मिनिटात होईल हे शिजून. तर बघूया आपण. 1-2दा मी उकळून ढवळलेलं आहे. 10 मिनिटं झाली. आता लागत झाली. आता स्लो करते गॅस फास्ट ठेवलेला मी. आणि आता याच्यामध्ये आपण चण्याची डाळ घालूया उकडलेली आहे. ही बघा, याचं पाणी मी काढून ठेवलं आहे पेल्यामध्ये. आता हे एवढं टाकून घेते थोडंसं, मग तेवढी चव पण येईल ना त्याला म्हणून. हे सगळं टाकून घेतली डाळ. याच्यामध्ये तुम्ही भाजलेलं वाटण पण करून घालू शकता. खोबरं आणि कांदा भाजून वाटण करून पण घालू शकता. ती पण तशी पण छान होते भाजी. आता ह्याच्यामध्ये मी चमचा एक खोबरं घालून घेते. खोबरं जरा असं बारीक किसून घ्यायचं, त्याच्यामुळे कसं छान हे होतं. आणि मीठ घातलेलं होतं मी डाळीमध्ये शिजताना, म्हणून परत मी काय घातलं नाही, भाजीमध्येच घातलं आहे थोडं. आणि आता याच्यामध्ये मी कोथिंबीर पण घालून घेते. कोथिंबीर आणि थोडा 5 मिनिटासाठी आता परत झाकून ठेवणार, म्हणजे थोडंसं पाणी आटलं पाहिजे. ढवळून घेते आणि एकदा ढवळून घेतली आहे मी. तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ पण करू शकता, घट्ट हवी असेल तर घट्ट पण करू शकता. अशा प्रकारे करा. आणि डाळ तुम्हाला चण्याची डाळ जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता. असं काही नाही एवढंच घालायला पाहिजे एवढंच घालायला पाहिजे. तुम्हाला आवडत जास्त असेल तर घालू शकता तुम्ही.
ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.